महाराष्ट्र विधान परिषद में उस वक्त अजीबोगरीब नजारा देखने को मिला जब वन मंत्री गणेश नाइक की जुबान से माझी लाड़की बहन योजना को लेकर एक बड़ी बात सामने आई। दरअसल कांग्रेस सदस्य सतेज पाटिल के सवाल का जवाब देते हुए नाइक ने स्वीकार किया कि इस योजना के कारण अन्य विभागों पर भारी आर्थिक दबाव पड़ा है। हालांकि चूक का एहसास होते ही नाइक ने तुरंत यू टर्न भी ले लिया और कहा कि किसी भी परिस्थिति में यह योजना बंद नहीं होगी। गौरतलब है कि इस योजना के तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए दिए जाते हैं। वहीं इस दौरान मंत्री ने वन विभाग से जुड़े मुद्दे पर भी जानकारी दी। सभापती महोदय, माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी जी भूमिका मांडली त्यामध्ये कुठलाही विस्तार करण्याचं राज्य शासनाच्या अखत्यारीत असा प्रश्न नाहीच आहे। जे 3 विभागामध्ये होते ते 3 विभाग एकत्र करून त्याचं नियंत्रण एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली करण्याचा एवढाच फक्त प्रश्न आहे। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या लोकांच्या दैनंदिन असलेल्या हालचालीवर कसलंही बंधन येणार नाही। त्यातल्या त्यात सन्माननीय प्रवीण दरेकर यांनी सांगितल्याप्रमाणे व्याघ्र प्रकल्पामध्ये आलेली गावं भविष्य काळामध्ये त्या लोकांना जर गाव त्या व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर जायची इच्छा असेल तर शासन त्यांच्याकरता जागा आणि त्यांच्या पुनर्वसनाकरता जी काही रक्कम लागेल ती करण्याच्या विचारात आहे। म्हणजे नुसतं एकच हा प्रकल्प नाही, ज्या ज्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प नेहमी गावामध्ये वाघ जातात, बिबटे जातात आणि ते लोकांचा बळी घेतात, ही समस्या दूर करण्याच्या अनुषंगाने वन खात्याने निश्चितपणे काही योजना आखलेल्या आहेत। उदाहरणार्थ मी ताडोबामध्ये स्वतः गेलो आणि सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत मी त्याला फेरफटका मारल्यानंतर ताडोबाच्या सभोवताली 500 फूट रुंदीचं असं बांबूचं एक असे भिंत तयार करण्याचं ठरवलेलं आहे। ते बांबू एकदा लावल्यानंतर 3 वर्षांनी आतून एकदा त्याची कटाई करायची, 100 फूट कायम ठेवायचे, 3 वर्षानंतर बाहेरून कटाई करायची आणि मग ते गेट बंदिस्त करून जे आपण आता वानर माकड वगैरे जे पकडतो, आपण साधारणपणे 800 रुपये एका माकडाची पकडण्याची आपण त्या पकडणाऱ्याला फी दिलेली आहे, त्याने ती त्या प्रकल्पामध्ये नेऊन सोडावी जेणेकरून त्यांना जे खाद्य गरजेचं आहे ते तिथे उपलब्ध होईल। अशा प्रकारच्या विविध रचना करण्याचं प्रवीण भाऊ ठरवलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये हा संघर्ष होणार नाही याच्याकरता शासन दक्षता घेत आहे। अध्यक्ष महोदय, काल विधान सभागृहामध्ये अर्ध्याच्या चर्चेच्या अनुषंगाने मी काही माहिती सभागृहात दिली। वन विभागाच्या अंतर्गत जेव्हापासून FDCM फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र ही कॉर्पोरेशन सुरू झाल्यापासून जी सागाची लागवड केलेली आहे ती साग आज कापण्यासाठी उपलब्ध असलेली संपत्ती 12,000 कोटीची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनानं विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना स्वीकारली। जरी ती अन्य खात्यांवर अन्याय करण्याची परिस्थिती निर्माण करीत असली तरी सुद्धा ती योजना बंद होणार नाही। पण मी त्या ठिकाणी आमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की या 12,000 कोटीची संपत्तीच्या अगेन्स्ट एखाद्या बँकेकडून 6,000 कोटी रुपये आपण कर्ज घ्या आणि थिनिंग करण्याच्या परिस्थितीमध्ये जी लाकडं येतात ती लाकडं विकून त्याचा व्याज निश्चितपणे दिला जाऊ शकेल। म्हणजे 6,000 कोटी जर काय उपलब्ध झाले तर या वन खात्याच्या हिरवी डोंगर, सप्तरंगाचे रस्ते, सुगंधी रस्ते, त्याचबरोबर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचे असलेले एकूण पगार म्हणजे टेम्पररी ठोक पगार अशा प्रकारची कुठलीही साधना न ठेवता बेसिक DA अलाउन्सेस या सर्व स्तरावर त्यांना परिपूर्ण जीवन जगण्याची भूमिका निर्माण करावी। त्याचबरोबर असलेले RFOचे ऑफिस, DFOचे ऑफिस, वन खात्याचे असलेले रेस्ट हाऊस, पर्यटनाचे क्षेत्र वन खात्याच्या माध्यमातून या सर्वांकरता हा पैसा वापरला जावा आणि त्याकरता लवकरच माननीय मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव ठेवला जाईल। त्यांची एकदा मान्यता मिळाल्यानंतर मी मगाशी प्रवीणजी दरेकरांनी सांगितलेली भूमिका आहे की बाबा अशा प्रकारच्या वाड्या वस्त्यांमध्ये म्हणजे वन वाड्या वस्त्यात त्याचं स्थलांतर करण्याकरता सुद्धा हा पैसा वापरला जाईल। भविष्य काळामध्ये वन्यजीव आणि मानव याचे संघर्ष होणार नाही याच्याकरता ज्या गोष्टी करायच्या त्या निश्चितपणे केल्यात। आता सन्माननीय सदस्य सतेज पाटील यांनी की त्या ठिकाणी जो रस्ते त्या रस्त्यासाठी जो निश्चितपणे प्रयत्न केला, शक्यतो त्या परिसरामधून व्याघ्र प्रकल्पामधून ही
मानवी वस्तीच दूर करावं जेणेकरून संघर्ष होणार नाही. परंतु नाही बाब असे की शेतीला पर्यायी शेती डेफिनेट कधी हे आजचं एकच दिवसाचं नाहीये, एक सदा न कदा भविष्य काळामध्ये टिकणारी बाब असल्या कारणानं हे कायमच्या स्वरूपाची समस्या दूर करण्याकरता त्यांना पर्यायी शेती सुद्धा देण्याचा विचार निश्चितपणे करावा लागेल. की तात्पुरतं म्हणजे प्रश्नाचं उत्तर देणं नसतो नाही तर समस्या ती कायमची सुटावी असा विचार शासनाचा आहे. माननीय सभापती महोदय, या प्रश्नाच्या अनुषंगानं अर्धा तास चर्चा नाही प्रश्नोत्तराच्या वेळेला मी उत्तर दिलेलं आहे. ऐकून घ्या. शेवटी राज्याची किंवा देशाची एकूण अर्थकारणाची क्षमता वाढवण्याकरता विविध भागातल्या असलेल्या भूगर्भामध्ये जे खनिज आहेत त्यामध्ये त्या परिसरामध्ये मूल्यवान खनिज अशा प्रकारचा शोध त्या घटकाने घेतला आणि एका कंपनीने त्या जागेकरता अर्ज केला. ती जागा वन खात्याने त्यांना दिलेली नाही. इथल्या महाराष्ट्राच्या वनजीव विभागानं तो प्रकरण केंद्रीय वन विभागाकडे पाठवण्याचं ठरवलं होतं आणि केंद्रीय वन विभागाची त्याला अंतिम मंजुरी आल्याशिवाय कोणाला जागा देण्याचा प्रश्न येतो. मधल्या काळामध्ये नागपूर खंडपीठाच्या न्यायालयानं सुमोटो त्याच्यावर पिटिशन दाखल करून घेतलेला आहे आणि तो प्रश्न तिथे प्रलंबित आहे. त्या ठिकाणी उद्याला जर का ती जागा रद्द झाली तर माझ्यासारख्याला आनंद वाटेल निश्चितपणे. परंतु जर का एखाद्या घटकाने अर्ज केलाय त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे तर ती रॅन्डमली नाकारण्यामध्ये अर्थ नाही. त्याला सहकारण त्याला जर नाकारली गेली आणि ते तज्ज्ञ लोकांनी जर त्याच्यातून मत आपलं मांडलं आणि माझ्या दृष्टिकोनातून 99% ती जागा नाकारली जाईल, 1% नाकारली जाणार नाही एवढं मी मुद्दाम सांगतो. शेवटी न्यायालयाच्याकडे न्यायालय ज्याला बाजू ऐकून घेईल त्यावेळेला सर्व बाबतीमध्ये चारही बाजूने विचार केला जाईल आणि जर का उद्याला ते जर तिथल्या एकूण प्राण्यांना जर बाधक होणार असेल आणि प्राण्यांच्या त्या ठिकाणी वातावरणामध्ये जर बदल घडून जर मानवाला त्याचा त्रास होणार असेल तर राज्य शासन त्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही.